दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवन त्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सर्वांना माझा नमस्कार. आदरणीय वेदमूर्ती पंडित विश्वासशास्त्री घोडजकर त्यांच्या अधिष्ठानावर मागच्या 1986-87 वर्षापासून चालत असलेली दुर्गा पाठशाळा आणि या दुर्गा पाठशाळेच्या लाईव्ह फेसबुक पेजवरून आदरणीय सौरभ जोशी यांनी आज मनाचे श्लोक, मनोबोध यावर काही विचार मांडण्यासाठी मला सूचना केली, आज्ञा केली. आदरणीय पूजनीय घोडजकर गुरुजींची ही आज्ञा समजून मला माझं भाग्य आहे की आजच्या या पवित्र मातृदिनाच्या दिवशी समर्थ वाङ्मयाच्या प्रस्थानत्रयीपैकी मानाचे श्लोक यावर परमपूजनीय आप्पा स्वामी वरदानंद भारतींनी एका वेगळ्या दृष्टीनं त्याचं विवेचन केलेलं आहे. समर्थ विद्यापीठाची मनोबोध विशारद नावाची एक परीक्षा आहे आणि केवळ 205 मानाच्या श्लोकांचा अभ्यास या परीक्षेच्या रूपाने होतो. 1 वर्षाची परीक्षा आहे. या अभ्यासासाठी संदर्भ ग्रंथांची एक यादी दिलेली आहे आणि त्या यादीमध्ये सगळ्यात वर जर कुठला ग्रंथ असेल तर तो आहे आप्पांचा मनोबोध. आप्पांनी सध्या वर्षभर आपण आप्पांच्या स्मरणातला महोत्सव करतो आहोत
अनेक ठिकाणी अनेकविध कार्यक्रम होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर समर्थांच्या वाङ्मयात जे सर्वोपरी आहे, सर्वांना माहिती आहे, सर्वांच्या मुखी असलेलं जे वाङ्मय आहे ते आहेत मनाचे श्लोक. आणि त्या मनाच्या श्लोकांवर आपणनी कुठल्या दृष्टीनं पाहिलं, आपणना ते कसे भासले, ते आपणनी त्यांच्या मनोबोधामध्ये त्याचं सगळं विवरण केलेलं आहे. आपणनी असं सांगितलं की मनाच्या श्लोकांचं हे अत्यंत छोटेखानी पुस्तक आहे, अगदी खिशात मावेल एवढं. आजही एवढा आकार आहे त्या पुस्तकाचा. 205 मनाचे श्लोक खिशामध्ये बसेल एवढं पुस्तक आहे ते. अगदी लहान खिशात, रेग्युलर साईजचा खिसा नव्हे, त्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या खिशामध्ये सुद्धा, आपल्या शर्टाच्या खिशामध्ये मनाचे श्लोक नावाचं पुस्तक बसतं. 205 श्लोक मनाचे आहेत. पूजनीय आप्पा त्यांनी असा प्रसंग लिहून ठेवलाय की अनेक वेळा प्रवासामध्ये मी छोटं पुस्तक आहे, किंमत कमी आहे म्हणून प्रवासातल्या वेळेमध्ये वाचण्यासाठी म्हणून मी अशी पुस्तकं घेत होतो. आणि मला जे जे विशेष वाटलं त्या त्या चरणांना मी अधोरेखित करत गेलो. स्वामी वरदानंद भारती म्हणतायत असं. आणि काही दिवसानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की अरे, आपल्याकडे ही 5-6 पुस्तकं झालेली आहेत मनाच्या श्लोकांची आणि यातली जवळपास 70-80% श्लोकांवर खुणा झालेल्या आहेत, चरणांना अधोरेखित केलेलं आहे. जवळपास 70-80% श्लोक पूजनीय आप्पांनी अधोरेखित केलेले, कारण की त्याला विशेष काही महत्व आहे, विशेष काही अर्थ आहे, त्यांना ते विशेषपणे भावलं. म्हणून मनाच्या श्लोकातले 80% श्लोक आप्पांनी प्रवास वर्णनामध्ये वाचून काढले आणि त्याला अधोरेखित केले. इथं हे विशेष वाटतंय, तिथं ते विशेष वाटतंय. पूजनीय आप्पांनी आदरणीय विनोबा भावेंचा उल्लेख केलाय. विनोबाजी असं म्हणतात की समर्थांचं वाङ्मय ही सोन्याची खाण आहे. खाणीमध्ये किलोनी सोनं मिळेल, पण त्यासाठी टनानी माती उचलावी लागते, त्यावर प्रक्रिया करावी लागते, शोधित धातू सोनं बाजूला काढावा लागतो, अशुद्ध धातू टाकून द्यावा लागतो. पण मनाचे श्लोक जे आहेत ही सोन्याची लगड आहे. विनोबाजींच्या रामदासांची भजने नावाचा एक ग्रंथ आहे. विनोबाजींचे भाऊ जे आहेत शिवाजीराव भावे, शिवाजीराव भाव्यांनी सुद्धा मनाच्या श्लोकांवर अत्यंत अप्रतिम विवेचन केलेलं आहे. ते विवेचन वेगळ्या धाटणीचं आहे, तो अभ्यास वेगळाच आहे. 205 मनाच्या श्लोकांचं शिवाजीराव भावेंचं जे पुस्तक आहे ते आता आउट ऑफ प्रिंट आहे. पण ते पुस्तक, तो ग्रंथ धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात आपल्याला पाहायला मिळतो. छोटेखानी पुस्तक आहे, पण वेगळ्या प्रकारचा अभ्यास, वेगळा दृष्टिकोन ठेवून शिवाजीराव भाव्यांनी मनाच्या श्लोकांचं विवरण केलेलं आहे. आता सोन्याची लगड जी असते ती काही खाणीत नाहीये, ती तिजोरीमध्ये असते. मनाचे श्लोक समर्थांच्या वाङ्मयामध्ये हे असे आहेत, ते तिजोरीत ठेवण्यासारखे आहेत. कुठली तिजोरी आहे? ही अंतःकरणाची तिजोरी आहे. अंतःकरणाच्या तिजोरीला 5 कप्पे आहेत. आपण पाहतो कपाट उघडल्यानंतर तिजोरी असते, तिजोरीमध्ये कप्पे असतात वेगवेगळे. त्यामध्ये एक चोर कप्पा असतो,
तो आहे मनाचा कप्पा. आणि म्हणून समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक हे त्या चोर कप्प्यामध्ये अंतःकरणाच्या ठेवायचे आणि ते मनाचे आहेत. म्हणून मन या कप्प्यामध्ये त्याला ठेवायचे. परमपूजनीय आप्पांच्या मनोबोधाचा अभ्यास करत असताना असं जाणवतं की आप्पांनी अनेक संतांच्या अनेक ग्रंथांच्या वचनांचा संदर्भ मनाच्या श्लोकांना दिलेला आहे. दुर्दैव असं आहे आपल्या संस्कृतीचं की समर्थ रामदासांचं वाङ्मय हे एका बाजूला ठेवण्यात आलं. कुणी ठेवलं, कशासाठी ठेवलं, का ठेवलं हा विचार किंवा तो विषय आपल्याला घ्यायचा नाहीये. पण धारकरी संप्रदाय म्हणून वारकरी संप्रदायापासून भागवत धर्मापासून समर्थांच्या वाङ्मयाला, समर्थांच्या जीवनचरित्राला आणि समर्थ संत मांडण्याला बाजूला ठेवण्यात आलं. ही खंत आहे. पण आप्पांनी या सगळ्याचा विचार करत असताना अनेक संतांची उदाहरणं, अनेक ग्रंथांची, शास्त्रांची उदाहरणं, संदर्भ समर्थांच्या मनाच्या श्लोकांचं विवरण करताना दिले. हे महत्वाचं आहे. ही जी दरी आहे धारकरी आणि वारकरी ही मिटवण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न आणि कसोशीचा प्रयत्न परमपूजनीय आप्पांनी स्वामी वरदानंद भारतींनी केलेला आहे. खरं तर हा जो वाद ज्यांनी उभा केला आणि त्या वादाला कायम पेटतं ठेवलं अशा तथाकथित जे विद्वान आहेत त्यांना ही शाब्दिक समज आहे. चपराक नाही म्हणणार मी, पण ही शाब्दिक समज आहे की जी परमपूजनीय आप्पांनी स्वामी वरदानंद भारतींनी मनोबोध या नावाच्या त्यांच्या ग्रंथातून सगळ्या सज्जनांना, सगळ्या भक्तांना दिलेली आहे. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वस्वरूपी मिळाले, मिळवणी एकची झाले स्वरूपातीत. हा अनुभव जर घ्यायचा असेल तर स्वामी वरदानंद भारतींच्या मनोबोधाचा आपल्याला एका वेगळ्या दृष्टीनं अभ्यास करायला लागेल. केवळ मनाच्या श्लोकांचं विवरण म्हणून नाही. एक वेगळा दृष्टिकोन, एक वेगळा आयाम पूजनीय आप्पांनी मनोबोध मनाच्या श्लोकांचं विवरण करताना केलंय. पाखंडी किंवा विनाकारण दोषारोपण करणारे काही लोक असतात. समर्थांच्या भाषेमध्ये त्यांचं वर्णन आहे, समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान. तो कसा आहे? तो दुरात्मा आहे आणि तो दुराभिमानी आहे. अशा माणसांना मनोबोध हे डोळ्यामध्ये घालण्यासारखं एक अंजन आहे. कुठल्या दृष्टीने आपण समर्थांच्या वाङ्मयाकडे पाहिलं पाहिजे? समर्थांच्या वाङ्मयाची प्रस्थानत्रयी ज्याला आपण मानतो त्यामध्ये एक आहेत मनाचे श्लोक, दुसरा आहे समर्थांचा ग्रंथराज दासबोध आणि तिसरा आहे आत्माराम ग्रंथ. 180 ओव्यांचा 5 समासांचा ग्रंथ, पण साधकाच्या वरच्या पातळीवरचा हा ग्रंथ आहे आणि ही समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. मला एक अजून आश्चर्य असं वाटतं की आप्पांनी मनाच्या श्लोकांचं विवरण करताना काम या शब्दाला मानवी जीवनाचा व्यापक अर्थ दिला. काम केवळ फक्त विषयापुरतं नव्हे, विषयांच्या भोगापुरतं नव्हे, किंवा अजून स्पेसिफिक बोलायचं असेल तर फक्त सेक्स या विषयापुरतं काम या शब्दाचा अर्थ आप्पांनी घेतला नाही किंवा त्यांना तो अपेक्षित नाहीये. मानवी जीवनाचं कितीतरी मोठं अंग या काम या शब्दावर आप्पांनी त्याचं विवरण केलेलं आहे आणि ते त्यांनी पटवून दिलंय की हा जो शब्द आहे हा माणसाच्या किती व्यापक जीवनाला अर्थ देणार आहे. श्लोक क्रमांक 6.
नको रे मना काम नाना विकारी. आप्पा सांगतायत. आता या कामाला उदात्तता देण्यासाठी, त्याचा व्यापक अर्थ समजावून सांगण्यासाठी आप्पा म्हणतायत की भगवंतानी गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायात मी काम या विभूतीत आहे, काम हे माझं स्वरूप आहे असं सांगितलंय. स्वतःचं स्वरूप सांगणारे भगवान, त्या कामाला आम्ही एवढं कसं काय तुच्छ मानायचं? सदाचारात वावरणारा, वेदांनी श्रुतींनी आखून दिलेल्या मर्यादित काम करणारा, संतांचे आदेश मानणारा, शास्त्रपूत आवश्यकतेत मर्यादेत हवे वाटणे, पाहिजे वाटणे, करावे वाटणे, या सगळ्या गोष्टींना आप्पांनी काम या शब्दाने धरलेलं आहे. व्यष्टीपासून समष्टीपर्यंतचा जर आपल्याला विकास करायचा असेल, त्याला जर स्थैर्य मिळवून द्यायचं असेल, तर हा काम आहे. प्रभू श्रीरामांच्या भव्य दिव्य मंदिराचा शिलान्यास हे सुद्धा काम आहे. संकल्पना आहे, कल्पना आहे, त्याच्या पाठीमागे योजना आहे. 77वा श्लोक आहे समर्थांचा मनाचा श्लोक. समर्थ म्हणतात, करी काम निष्काम या राघवाचे. राघवाचं काम हे माणसाला निष्काम करतं. काय अर्थ काढलाय आप्पांनी? राघवाचा काम भक्ताला निष्काम करतो. एकदा रामाची इच्छा झाली, त्याचा ध्यास धरला की वासनांचा, कर्माचा क्षय होतो, असं आप्पा त्यांच्या मनोबोध या ग्रंथात सांगतात. 87वा श्लोक आहे, मुखी राम त्या काम बाधू शकेना. रामाचं नाम साधकाला कुठलाही काम उत्पन्न होऊ देत नाही. तो काय करतो? त्याला पूर्ण काम करतो, असा अर्थ आप्पांनी काढलाय. अति काम त्या राम चित्ती वसेना. ज्याचा खूप व्याप आहे. काम म्हणजे फक्त विषय भोगापुरता नाहीये. आप्पांच्या अलौकिक प्रतिभेचं हे एक द्योतक आहे. आप्पा म्हणतात, अति काम त्या राम चित्ती वसेना. याचा अर्थ असा आहे की ज्याच्या पाठीमागे खूप व्याप आहे, ज्याला खूप मोठी मोठी कामं आहेत, त्याला राम कसा आठवेल? रामाचं चिंतन कसा करील? नाही जमणार. खरं तर 205 मनाच्या श्लोकांचं विवरण एका तासात करणं हे अत्यंत अवघड आहे. पण आजच्या घडीला या एका तासामध्ये आप्पांच्या दृष्टिकोनातून मनाच्या श्लोकांचं विवरण, त्याचा काही थोडा आडाखा, त्याचा काही ठोकताळा आपल्याला घेता आला आणि मला जर तो विशद करता आला तर ही समर्थांची कृपा आहे असं मी मानेन. या परमपूजनीय आप्पांच्या मनोबोध या ग्रंथामध्ये अनेक संतांची वचन संदर्भ म्हणून दिली आहेत. त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की इतर संतांनी जे सांगितलं तेच आमच्या समर्थांनी सांगितलेलं आहे. मग दुरावा का, भेद का निर्माण केला? आणि तो मान्य नाही आप्पांना, हा भेद. आप्पा समर्थांचे अवतारच आहेत. प्रखर हिंदुत्व, विवेक आणि वैराग्याची जोड. किती परिभ्रमण केलं समर्थांनी, परिभ्रमण केलं तसं आप्पांनी अखंड परिभ्रमण केलं. 45-46 हजार ओव्यांची काव्य संपदा समर्थांनी निर्माण केली. आप्पांनी त्या तोडीची काव्य संपदा निर्माण केली. प्रखर वैराग्य होतं, निस्पृहता, आत्यंतिक निस्पृहता होती. ग्रंथांची रचना आहे, लोकसंग्रह आहे, विवेकाधिष्ठित वैराग्य आहे. म्हणून स्वामी वरदानंद भारतींना समर्थ रामदासांचा अवतार पुरुष असं मानतात. अनेक संतांची वचनं आप्पांनी त्यांच्या मनोबोध या ग्रंथामध्ये दिली. मी सुरुवातीला जसं म्हणालो तसं साधू दिसती वेगळाले, परी ते स्वस्वरूपी मिळाले. मिळवणी अवघे एकची झाले, स्वरूपातीत.
बाहेरचा जो विचार आहे, बाहेरचा जो आकार आहे, व्यवसाय असेल, जात पंथ या सगळ्या गोष्टी त्याच्या परे असतात साधू. आप्पा तसे आहेत आणि सगळ्या संतांचं तसंच वाङ्मय आहे. मला मोठं आश्चर्य वाटलं मी जेव्हा पहिल्यांदा गोरठ्याला गेलो तेव्हा समर्थकृत माऊलींची आरती गोरठ्याला आठवड्यातला एक दिवस गुरुवार किंवा शनिवार आहे आणि ती तिथं म्हटली जाते उपासनेमध्ये. समर्थ रामदास स्वामी आळंदीला गेले आणि त्यांनी अत्यंत ओजपूर्ण अशी माऊलींची आरती रचली. ती आरती गोरठ्याला दर गुरुवारी म्हणण्याचा प्रघात आहे. आपण एक फार मोठं काम केलं, मोठं काम अनेक केली आहेत, पण समर्थ संप्रदायासाठी ते अद्वितीय काम आहे. परमपूजनीय आप्पांनी गडावर ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. स्वतः नाही केलं, एकट्यापुरतं मर्यादित नव्हतं ते पारायण. असंख्य लोक समर्थ स्वामी वरदानंद भारती सज्जन गडावर घेऊन गेले आणि त्या सगळ्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि पंढरपूरला विठोबाच्या समोर गाभाऱ्यामध्ये दासबोधाचं पारायण केलं. याच्यापेक्षा काय उदात्तता पाहिजे, काय व्यापकता पाहिजे. चार वर्ष नाही 6 वर्ष झाली, 2014ची गोष्ट आहे. आदरणीय गार्गीताई 100 साधकांना घेऊन शिवथरघडीत आल्या आणि त्या ठिकाणी दासबोधाचं पारायण झालं. सकाळी पारायण व्हायचं, दुपारी प्रवचन कीर्तन व्हायची. 7 दिवस योगायोगाने माझं महत् भाग्य असं की त्या काळामध्ये मी शिवथरघडीमध्ये मासिक व्यवस्थापक म्हणून होतो. इकडच्या सगळ्या मंडळींना आनंद की आपल्या गावाकडचा पोरगा इथं आहे आणि मला मोठं कौतुक किंवा मला मोठेपणा तो माझी कॉलर टाईट की आमच्या गावाकडची मंडळी एवढी सगळी दासबोधाचं पारायण करण्यासाठी आणि अत्यंत शिस्तबद्ध देखणं सगळं काम मी ते सगळं अनुभवलेलं आहे. काही श्लोकांपुरतं मी म्हणेन, सगळ्या श्लोकांचे संदर्भ नाही घेता येणार एवढ्या कमी वेळात, पण काही निवडक श्लोकांचे संदर्भ की कसा कसा संतांच्या वचनांचा, ग्रंथांच्या वचनांचा आधार संदर्भ स्वामी वरदानंद भारतींनी मनाच्या श्लोकांसाठी दिला. श्लोक क्रमांक 3, सदाचार हा थोर सांडू नयेतो. मनाच्या श्लोकांमधला 3रा श्लोक आहे. सदाचार हा थोर सांडू नयेतो. सदाचार, सत्कर्म हे अत्यंत ते मांडलंच पाहिजे. त्याशिवाय सत्कर्म जर होणार नसेल तर सद उपासना नाही होणार. कर्म, उपासना, ज्ञान आणि मोक्ष ही चतुसूत्री आहे आणि समर्थांची ही चतुसूत्री त्यांच्या सगळ्या वाङ्मयात आहे. तशीच ती मनाच्या श्लोकामध्ये पण आहे. आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पाविजे श्रीराम. आधी ते करावे कर्म, यथा सांगरे कर्म तेही घडेना. समर्थ मनाच्या श्लोकात सांगतात. आणि पुढे समर्थ दासबोधामध्ये असं म्हणतात की कर्म करू जाताना काही वेळा ते यथासांग होत नाही, त्यात काहीतरी उणीव निघते, एखादी वस्तू राहते. समर्थ म्हणतात अशा ठिकाणी हरिस्मरण करावं. 3रा श्लोक आहे, सदाचार हा थोर सांडू नयेतो. तुकाराम महाराजांचं वचन आप्पांनी घेतलंय, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्ये सांभाळावी. एखादं काम आपण घेतलंय, एखादी साधना आपण अंगीकारली आहे, मग त्याची पथ्य सांभाळली पाहिजेत, त्याची मर्यादा सांभाळली पाहिजे. समर्थ म्हणतात राघवाचा पंथ धरायचा आहे का? अनंत पंथ आहे हा. या मार्गाला तुला यायचंय का? मग सदाचार सोडता उपयोगी नाही. हे पथ्य आहे. श्लोक क्रमांक 4,
मना धर्मता नीती सोडू नको हो. धर्माने लावून दिलेली नीतीप्रमाणे तू वागलं पाहिजेस. याला संदर्भ देताना कबीरांचं वचन स्वामी वरदानंद भारती देतात. अप्पा म्हणतात, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींचेगी कमान तो कहां से निकलेगा तीर. कबीरांचं वचन आहे. नीतीने वाग. श्लोक क्रमांक 22. रघुनायका दृढ चित्ती धरावे. समर्थ सांगतायत, आता तू श्रीरामाला, प्रभू श्रीरामाला हृदयामध्ये घट्ट धर. रघुनायका दृढ चित्ती धरावे. संत तुकाराम महाराज काय म्हणतात? जगद्गुरु तुकाराम म्हणतायत, भाग्यवंत म्हणो तया, शरण गेले पंढरी राया. एकाला शरण जा. त्यांना पंढरपूरच्या विठोबामध्ये भगवंत दिसला, ते परब्रह्म रूप दिसलं. समर्थांना रामामध्ये ते रूप दिसलं. 27व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. भवाच्या भये काय भीतोस लंडी. अरे कसली भीती आहे? लॉकडाऊन चालू आहे ना, कोरोना आहे ना, घाबरतो काय? काळजी घे. विवेक कशाला सांगितलंय? सावधानता कशाला सांगितली आहे? तेवढं तू तुझं सांभाळ, ती पथ्य सांभाळ. कशाला घाबरायचं कारण आहे? भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे धीर, मना धीर धर, धारिष्ट घे, धाकासी सांडी. सांडणे आणि सोडून देणे यात फरक आहे. सांडणे पटकन होत आहे, सोडणेला वेळ लागतो. सोडायचं आहे ना, मग त्याला गाठी आहेत, डबा आहे, काय काय त्याच्यावर आवरण आहेत, वेस्टर्न आहेत. सोडणेला वेळ लागतो. म्हणून समर्थांनी सांडणे, सोडणे पाहिजे. समर्थ अनेक शब्दांची उत्पत्ती करते जसे आहेत, तसेच समर्थ अत्यंत चपखलपणे शब्दांची रचना लावतात आपल्या वाङ्मयामध्ये. अनेक ठिकाणी आपल्या लक्षात यायला पाहिजे ह्या गोष्टी, कसा शब्द कुठे योजलाय. या भवाच्या भये काय भीतोस लंडी या वचनाला, या वाक्याला, या मनाच्या श्लोकातल्या चरणाला भगवद्गीतेचा आप्पांनी आधार दिलाय. आप्पा म्हणतात, यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचारले. आता एकदा मी दृढ धरलंय ना, आता मला कुठलीही भीती नाही, माझ्या मनात कुठलीही शंका नाही, चळण नाहीये, निश्चळता आहे, दृढपणा आहे. 38वा श्लोक आहे, रघुराज थक्कित होऊन पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे. मनाच्या श्लोकामध्ये रघुराज थक्कित होऊन पाहे, रामाला आश्चर्य वाटेल आणि राम आपल्याकडे पाहिले. काय समर्थांची प्रतिभा आहे. राम आश्चर्यचकित होऊन साधकाकडे पाहतोय. का पाहतोय आणि कुठल्या अवस्थेत पाहतोय? त्याची साधना या फळाला आली आहे, या उच्च पातळीला पोचली आहे की त्या साधनेकडे बघून रामाला आश्चर्य वाटतंय. रघुराज थक्कित होऊन पाहे. त्याला आप्पांनी कबीरांच्या वचनाचा संदर्भ दिलाय. मनुआ मेरी मरी गयो, दुर्बल भयो शरीर. आता माझी शरीराची आसक्ती राहिली नाही. माझं जे मन आहे ते कधीच आमन झालेलं आहे, कधीच उन्मन झालेलं आहे. कुणाच्यासाठी? रामासाठी. पुढे कबीर असं म्हणतात, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. ए कबीरा थांब जरा, तू थांब माझ्याजवळ. अरे कुठे चाललास? तू थांब जरा. राम मागे मागे येतोय. रामाला आश्चर्य वाटतंय की हा निघाला कुठे आता. आता तर ह्याच्या जवळ बसण्याची माझी वेळ आहे, याला मला जवळ घेण्याची वेळ आहे. कबीराच्या वचनांचा आप्पा या ठिकाणी उल्लेख करतात. बहुता हिंडता सौख्य होणार नाही,
ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. सदा देव काजी झिजे देह ज्याचा. समर्थांनी या ठिकाणी धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंताचं कार्य काय? धर्माची स्थापना करणं, दुर्जनांचा निपात करणं, सज्जनांचं रक्षण करणं. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. ज्ञानेश्वरीतला संदर्भ आप्पा देत आहेत. तैसे साच आणि मवाळ. खरंय आणि गोड आहे. मितले परी सकळ. परिमित आहे पण प्रेमळ आहे, मऊ आहे. बोल जैसे कल्लोळ अमृताचे. असं बोलणं असलं पाहिजे. त्याचा संदर्भ किती संतांचा, किती ग्रंथांचा संदर्भ आप्पांनी दिलेला आहे. समस्तामध्ये सार साचार आहे. समर्थ म्हणतायत, आप्पा म्हणतायत. तुकारामांचा, संत तुकारामांचा संदर्भ समर्थ देत आहेत. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची सांगितला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. समस्तामध्ये सार साचार आहे. आप्पांनी समर्थांच्या वाङ्मयामध्ये व्याकरणातले काही दोष आहेत असा उल्लेख केलाय. पण आप्पा असं म्हणतात की फक्त मोरोपंत जर सोडलं तर आमच्या पूजनीय दादांनी म्हणजे दासगणू महाराजांनी सुद्धा व्याकरणाला फार जमेला धरलं नाही, फार त्याच्या फ्रेममध्ये बसण्याचा प्रयत्न नाही केला. आप्पा असं म्हणतात की व्याकरणाला साईड ट्रॅक जे केलंय त्याच्या काही ठिकाणी पेरणी तशी झालेली आहे, तर ती मुळात मनाच्या श्लोकांचं सौंदर्य वाढवणारी आहे. काय आप्पांचं प्रतिभा शक्ती आहे. आणि आप्पांनी फार सुरेख त्याला उदाहरण दिलंय. आप्पा म्हणतात केस नेहमी चापून चोपून बसवले म्हणजेच ते सुंदर दिसतात का? त्याच केसांची एक बट वाऱ्यावर भरभर उडत असेल तर ती सुद्धा सौंदर्य वाढवणारी आहे. समर्थांचे मनाचे श्लोक हे असे आहेत. भुजंग प्रयात वृत्तामध्ये श्लोक आहे. भुजंग प्रयात या शब्दाचा अर्थ असा आहे, भूजंग म्हणजे जमिनीवर जे सरपटणारे प्राणी आहेत त्याला आपण भुजंग किंवा नाग असं म्हणतो. सर्पांना, सापांना, नागाला आपण भुजंग असं म्हणतो. त्याची चाल कशी आहे? 12 अक्षरांचा चरण आहे आणि 4 गण आहेत. पहिला ऱ्हस्व शब्द आहे, पुढचे 2 शब्द दीर्घ आहेत. साप कसा चालतो? 1 2 2 1 2 2. आकुंचन करून घेतो, प्रसारण करतो, पुन्हा प्रसारण करतो. याला भुजंग प्रयात वृत्त असं म्हणलंय. आणि एकाने समर्थांना विचारलं की मनालाच का दोष? तर मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे मन एक इंद्रिय आहे. मनश्यास्मी इंद्रियाणाम. मी इंद्रियांमध्ये, मनामध्ये माझी विभूती आहे. मनामध्ये माझं स्वरूप आहे, मनामध्ये माझं अधिष्ठान आहे असं भगवंत म्हणतात. समर्थांनी दासबोधामध्ये तो प्रश्न विचारलाय शिष्यांना. जर भगवंत मनामध्ये असेल तर मनाची उर्मी का थांबवायची? मनाला वाटेल तसं कर. पण अंतःकरणातलं मन हे वेगळं आहे. अंतःकरण पंचकामध्ये जे मन आहे त्या मनाला उपदेश आहे हा सगळा. मन संकल्प विकल्प करतं, मग त्याच्या संकल्पासाठी विकल्प सोडून दे आणि संकल्प किती दृढतेनं केला पाहिजे त्याच्यासाठी पाठबळ देण्यासाठी म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक रचलेले आहेत. मनाचे श्लोक हे पहिला जो श्लोक आहे तो मंगलाचरणाचा श्लोक आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. हा पहिला जो श्लोक आहे हा मंगलाचरणाचा आहे. समर्थांचं एकच ग्रंथ असा आहे, त्याचं नाव आहे दासबोध. आणि या ग्रंथाला मंगलाचरण नाहीये. म्हणजे पहिल्या समासात नाहीये. पहिल्या समासात समर्थांनी प्रस्तावना केलेली आहे.
श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलले जी येथ, श्रवण केली याचे फळ, काय आहे श्रीराम, ग्रंथानामे दासबोध. समर्थ उत्तर देत आहेत, ग्रंथानामे दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. आणि काय सांगितलंय, भक्ती मार्ग विशद करून सांगितलाय. समर्थ म्हणतात अनेक वेद, अनेक शास्त्र, अनेक ग्रंथ, 12 गीता, या सगळ्यांचा आधार या ग्रंथासाठी घेतलेला आहे, मुख्य आत्मप्रचितीसह. आधी केले मग सांगितले. पहिला श्लोक मनाचा. आता मनाच्या श्लोकांची रचना झाली आहे. मला अजून एका गोष्टीचं फार महत्त्व वाटतं. विषय मोठे एक वेगळा आप्पांचा एक वेगळा ठसा असा वाटतो. एक प्रघात आहे. मनाच्या श्लोकांची रचना कधी झाली, तर प्रघात किंवा जो वारसा चालत आलेला आहे तो असा आहे की मनाच्या श्लोकांची रचना ही चाफळचं राम मंदिर समर्थांनी उभं केलं. समर्थांनी हजारो मंदिरं मारुतीची उभा केली. शक्तीनं, युक्तीनं बरं संपन्न असलं पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून हनुमंताची मंदिरं उभा केली. केवळ एक मंदिर रामाचं उभा केलं. केवळ एक मंदिर विठ्ठल रुक्माईचं मेथवड्याला उभा केलं. आणि केवळ एक मंदिर देवीचं, अंगलाई देवीचं गडावर उभा केलं. हजारो मंदिरं समर्थांनी रामाची उभी केली, हनुमंताची उभी केली. रामाचं मंदिर उभा केलं, मंदिर बांधलं आणि डोहामधून रामाची अत्यंत सुरेख मूर्ती काढली. राघोबा ये उदारा. मंदिर बांधून झालेले राघवा येत वाता. समर्थांनी बुडी मारली डोहामध्ये आणि ती मूर्ती काढली. काळ्या पाषाणावर रामाची मूर्ती आहे, ती चाफळलाय. आजही राम त्या ठिकाणी उभा आहे आपली वाट पाहत. त्या रामाचा उत्सव चालू झाला, नवरात्र चालू झालं. हळूहळू सगळीकडे ती वार्ता पसरली. उत्सव मोठ्या संख्येने व्हायला लागला. मग हे सगळं पाहत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की मी काही शिधा पाठवीन, मी काही धान्य पाठवीन. याच्यासाठी शिवाजी महाराजांनीच नव्हे तर त्यांच्या नातसुनेपर्यंत पत्र आहेत, सैन्य पाठवलेलं आहे. अमाप लोक यायचे. गुंडागर्दी होऊ नये, खिसे कापूपणा होऊ नये, कुणाची आवाळ होऊ नये म्हणून त्याला सगळं शिस्तीत लागण्यासाठी समर्थांकडे शिवाजी महाराजांपासून त्यांच्या नातसुनेपर्यंतची कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यांनी सैन्य पाठवावं, तसं ते धान्य पाठवायला चालू केलं. आणि असं म्हणतात की 1 वर्ष शिवाजी महाराज दक्षिण स्वारीवर होते, त्यामुळे धान्य यायला उशीर झाला. शिष्यांना चिंता वाटली, काय होईल काय नाही. मग समर्थ म्हणाले की काय झालं, का चिंताक्रांत दिसताय. शिष्यांनी सांगितलं की 8 दिवसावर 10 दिवसावर उत्सव आलेला आहे आणि अजून धान्य आले नाही राजांकडनं, कसं होईल. समर्थांनी कल्याण स्वामींना सांगितलं दौत कागद संध्याकाळी घेऊन ये जेवण झाल्यानंतर. आणि समर्थांनी समोर बसून कल्याण स्वामींना सांगितलं, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा पासून, मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. 205 मनाचे श्लोक कल्याण स्वामींना सांगितले. कल्याण स्वामींनी त्याच्या सकाळी लिहून काढल्या, प्रति करून घेतल्या आणि सगळीकडे मनाचे श्लोक खड्या आवाजात म्हणायचे. आणि खूप प्रमाणामध्ये धान्य आलं. उत्सव नेहमीप्रमाणे सर्वांग सुंदर असा झाला. राम म्हणाले त्याचा उत्सव आहे ना तो करून घेईल. स्वामी वरदानंद भारती इथं असं म्हणतात. आणि आमचे समर्थवृत्ती सुनील दादांचं सुद्धा मत हेच आहे की शिवाजी महाराज दक्षिण दिशेवर असू दे, उत्तर दिशेवर असू दे, परंतु असं नाही होणार, दिरंगाई नाही होणार. पण त्या काळामध्ये या देशावर 5 मुसलमानी सत्ता राज्य करत होत्या. आणि हे लोक पहाटेच्या आवाजामध्ये, पहाटेच्या समयी एक मोठं हिरवं कापड घ्यायचं, चौघांनी धरायचं आणि ते खड्या आवाजामध्ये गज्जला म्हणत ते रस्त्याने निघायचे आणि लोकांनी त्यामध्ये द्रव्य टाकायचं. याला तू पॅरलल म्हणून किंवा याला डॉमिनेट करण्यासाठी म्हणून किंवा याला सशक्त उत्तर म्हणून समर्थ रामदासांनी समर्थ संप्रदायातले मनाचे श्लोक रचलेत.
खड्या आवाजात म्हणायचे, प्रभात समयी म्हणायचे. आजही आपण पाहतो की जेव्हा समर्थांच्या पादुकांचा प्रचार दौरा जातो तेव्हा मनाचे श्लोक गल्लीच्या एका टोकाला म्हणले की शेवटच्या टोकापर्यंत आवाज जातो. घनगंभीर आवाज, भुजंग प्रयात वृत्त, खडे बोल आणि अर्थपूर्ण मनाचे श्लोक. पहिला श्लोक हा जसा मंगलाचरणाचा आहे. या पहिल्या गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गणपतीचं स्तवन आहे. दुसऱ्या ओवीमध्ये, दुसऱ्या चरणामध्ये मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. त्या मूळ पुरुषाचं चिंतन आहे, परब्रह्माचं चिंतन आहे. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. गणपती ही बुद्धीची देवता आहे, शारदा ही वाणीची देवता आहे. बुद्धीला सगळं समजेल पण ते अभिव्यक्त झालं पाहिजे, ते शब्दाच्या माध्यमातून बाहेर पडलं पाहिजे. सगळ्या संतांना नाही जमलं हे. त्यांच्यावर सगळ्यांवर सरस्वती प्रसन्न नाही झाली, जशी समर्थांवर झाली, जशी परमपूजनीय आप्पांवर झाली, तशी सगळ्या संतांवर कुठे एवढी कृपेचा वरदहस्त लाभलेला आहे. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. चार वाचा, परा पश्यंती मध्यमा वैखरी, ह्याचं मूळ आहे शारदा. तिची कृपा झाल्याशिवाय नाही होणार. गमोपंथ आनंद या राघवाचा. आणि या गणपती आणि शारदा यांच्या साधनेवर रामाचा जो अनंत पथ आहे त्या मार्गावर आम्हाला चालायचं आहे. हा पहिला श्लोक आहे नमनाचा. शेवटचा श्लोक आहे मनाची शते ऐकता दोष जाती. असं आहे की हे जर 2 श्लोक सोडले तर उरलेले जे श्लोक आहेत 203 श्लोक, या सगळ्या श्लोकांमध्ये आता जशी ग्रंथाला मंगलाचरण आहे तशी फळश्रुती आहे. म्हणून मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होती. ज्याची मती, ज्याची गती मंद आहे, मनाच्या श्लोकांच्या विवरणाने तो साधना योग्य होईल. असाल तेथून पुढे ती चला, यत्न सोडाना. आप्पा सांगतात ना आम्हाला, रामकृष्ण हरी भावाने म्हणा. असाल तिथून पुढे ती चला. ठीक आहे, कालपर्यंत काय झालं होतं वाल्मिकी ऋषी आपल्याला माहिती आहे. कालपर्यंत काय झालं, आजपर्यंत काय झालं सोडून द्या, इथून चालायला लागा. म्हणून समर्थ म्हणतात मती मंद ते साधना योग्य होती. साधनेच्या योग्य होतात. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी. ज्ञानाचं, वैराग्याचं सामर्थ्य अंगी चढतं. समर्थ म्हणतात म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. याच्यावर जर विश्वास ठेवला तर याची देही याची डोळा पाहीन मुक्तीचा सोहळा. सायोज्य मुक्ती ती लाभल्याशिवाय आपल्याला नाही होणार, ती निश्चितपणे लाभेल असं आपल्याला समर्थ आणि आप्पा सांगतायत. पहिला श्लोक जर आपण धरला तर तो आहे मंगलाचरणाचा. शेवटचा जो श्लोक आहे तो आहे फळश्रुतीचा. मधले जे 203 श्लोक आहेत त्यामध्ये समर्थ त्यांचा जो सूत्र आहे, आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पाविजे. आत्मविश्वास आणि समर्थ सांगताय कर्म नीट कर, सदाचार, उपासना कर, सद उपासना. त्यातून तुला काय मिळेल? ज्ञान मिळेल. भक्ती केली की ज्ञान येणारच. आईला बोलावलं की वासरू येतच, आईला बोलावलं की लहान मूल येतच. त्याला वेगळं कुंकू लावायची गरज नाही. कुंकू आईला लावावं लागतं. उद्या जेवायला या बरं का, प्रसादाला या बरं का, पूजा ठेवली आहे, श्रावण महिना चालू आहे, आम्हाला सवाष्ण घालायचे. आता तिला जर लहान बाळ असेल तर त्याला वेगळं कुंकू लावावं लागत नाही. समर्थ म्हणतात भक्ती आली की ज्ञान येणारच. ते ज्ञान दृढ झालं पाहिजे. आणि मोक्ष जो 205व्या श्लोकामध्ये सांगितलं मुक्तीचा सोहळा, याची देही याची डोळा, भोगीन मुक्तीचा सोहळा, आत्मविश्वास पूर्वक समर्थ सांगतायत. आता हे कर्माचे जे श्लोक आहे, हे श्लोक कर्म, उपासना, ज्ञान ह्याची फोड या 203 श्लोकांमध्ये आहे.
सदाचरणाचे श्लोक जे आहेत ते श्लोक क्रमांक 2 ते 25 आहेत. समर्थांनी आता त्यातले सगळेच्या सगळे श्लोक नाही घेऊ शकणार आपण, राहिलेली 10-15-10 मिनिट राहिलेली आहेत. तर यामध्ये सदाचाराचं महत्व समर्थांनी सांगितलं आहे. दुसरा श्लोक आहे, जे निंदे आहे चुकीचं आहे ते सोडून दे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जर तू त्याचा त्याग केलास, जे निंदे आहे आणि जे चांगलं आहे त्याचा जर तू अंगीकार केलास, तर श्रीहरी कसा पावेल? सहज, काही करायची गरज नाही. शारदा बाकींच्या संतांवर प्रसन्न नाही, याच्या म्हणण्याचा माझा अर्थ असा आहे की त्यांच्याकडनं साहित्य निर्मिती झाली नाही. साहित्य निर्मितीसाठी म्हणून चत्वार वाणी परा पश्यंती मध्यमा वैखरी ह्याचं जे अधिष्ठान आहे ती शारदा आहे, ती अभिव्यक्त नाही झाली. आणि हे वास्तव आहे. म्हणजे लांछन लावणे किंवा कमीपणा आणणे अशातला भाग नाहीये, सगळ्यांना सगळं साध्य होतंय अशातला भाग नाहीये. म्हणून ते सांगण्याचा माझा मुद्दा आहे. या 2 ते 25 या श्लोकांमध्ये सदाचाराचं महत्व सांगितलंय. सदाचार हा थोर सांडू नये तो, विकारे घडे हो जनी सर्व चीची. तू जर वाईट वागशील, विकारांनी ग्रस्त असं वागशील, सगळीकडे तुझी छितू होईल. क्रोध, काम, मद, मत्सर, दंभ यांचा परिणाम सांगितलाय. नीट वाग, नीट बोल, नीट राहा. परोपकार, चंदनाचे परी त्वा झिजावे. कसं तुझं आचरण असलं पाहिजे. श्लोक क्रमांक 8 मध्ये सांगितलं. श्लोक क्रमांक 9 मध्ये आर्थिक भ्रष्टाचार करू नको. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे. आर्थिक भ्रष्टाचार नको. तुझं कसं वागणं असलं पाहिजे त्याप्रमाणे समर्थांनी यात वर्णन विवेचन केलंय. सदा सर्वदा रामाशी प्रीती कर. ऑल द टाइम, ऑल द प्लेसेस. सदा सर्वदा. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. कशामुळे जन्म झालाय तुला? हा नरदेह कशामुळे मिळाला? वासने संगे जन्म घेणे लागे. कर्म चांगलं कर. लोभ कमी कर म्हणजे क्षोभ होणार नाही. श्लोक क्रमांक 16-19. वेदशास्त्र पुराणे यांना वर्णन करता येत नाही त्या रामाचं चिंतन करणं, त्याची उपासना करणं, त्याच्यासाठी कर्म करणं हे श्लाघ्यवाणे आहे. आचरण चांगलं असेल तर श्रीराम हृदयात राहील. श्लोक क्रमांक 22. श्लोक क्रमांक 23, 24, 25 मध्ये उपासनेची तयारी समर्थ रामदास करून घेतात. तो रामाशिवाय काही बोलतच नाही. अशी साधना करणारा, असं कर्म करणारा, सत्कर्म करणारा साधक जो आहे तो रामाशिवाय काही बोलत नाही. सदा सर्वदा नाम वाचे बसो दे. त्याच्या वाचेमध्ये, त्याच्या जिव्हेवर रामाचं नाव असतं आणि सुखच मिळेल. सुखाची घडी लोटता सुख आहे असं समर्थ सांगतात. हे 2 ते 25 श्लोक समर्थांनी कर्म कसं करावं त्याच्यावर सांगितले. उपासनेचे आता दुसरे जे सूत्र आहे उपासना, त्या उपासनापर जे श्लोक आहेत ते आहेत श्लोक क्रमांक 26 ते 100. भक्ती कर, करी रे मना भक्ती या राघवाची. श्लोक क्रमांक 26. भक्ती करतोस ना, मग भीतो कशाला? भवाच्या भये काय भीतोस लंडी. काय वाईट करतोस तू? रामाचीच भक्ती करतोस, घाबरतो कशाला? समर्थ सांगताय. धरी रे मना भवाच्या भये काय भीतोस लंडी. धरी रे म्हणा धीर धाकास सांडी. नाम संकीर्तन कर, लीलांचं वर्णन कर. अशी उपासना तू केली पाहिजेस. उपासना पर सगळे श्लोक आहेत. श्लोक क्रमांक 26 ते 100. कसली अपेक्षा ठेवू नकोस. नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. 10 श्लोक आहेत. 2 अर्थ आहेत नुपेक्षी शब्दाचे. रामाचा दास हा कशाचीही अपेक्षा करीत नाही आणि रामाची उपासना करणाऱ्या भक्ताची, रामाची उपासना करणाऱ्या दासाची उपेक्षा राम कधी करत नाही. नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. ते साधनेतलं धारिष्ट्य पाहिलं. सदा सर्वदा देव सन्निध आहे. तू अशी उपासना करतोयस, तुला वाटलं पाहिजे की मी ज्याची उपासना करतोय ते माझ्या जवळ आहे.
तुझी भक्तीची परिसीमा पाहून भगवंत थक्क झाला पाहिजे, त्याला आश्चर्य वाटलं पाहिजे. रघुराज थक्कीत होऊन पाहे. गंध, फुलं, वस्त्र, नैवेद्य देणं म्हणजे खरी भक्ती नव्हे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये 39व्या श्लोकामध्ये म्हणतात, मना सर्व चांचल्य दीजे. मनाची जी चंचलता आहे ती सगळी रामाला अर्पण कर. बहुहिंडता सौख्य होणार नाही. फार फिरू नकोस. उपासना एका जागेवर केली पाहिजे, नित्य केली पाहिजे, नित्याने केली पाहिजे. भक्ती म्हणजे तीर्थावळी, तीर्थाटन एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये. फापट पसारा नको. भगवंताला दृढपणे चित्तामध्ये धरून उपासना कर. बहुता परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. उपासना कर. अशी भक्ती करण्यातच तुझं हित आहे, अशी उपासना करण्यातच तुझं भलं होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जनी आपुले हित तुवा करावे. अशी उपासना केली पाहिजे. लोकांतामध्ये परमार्थ करण्यावर मर्यादा येत असतील तर मौन धर, जास्त बोलू नकोस. लोकांतामध्ये एकांत राहायला शिकलं पाहिजे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये सांगतात, मनारे जनी मौन मुद्रा धरावी. मनारे जनी, लोकांतामध्ये आहेस, लोकांमध्ये आहेस, कारण तुला लोकसंग्रह करायचा आहे. जे ज्ञान तुला मिळाले, जी उपासना तू करतो आहेस, तिला बाजूला नाही टाकायचा, पण लोकसंग्रह केला पाहिजे. समर्थांनी 40-45 वर्ष आयुष्यातली लोकसंग्रह आणि लोकसंघटन करण्यात घालवली. लोकसंग्रह कसा केला पाहिजे, लोकसंघटना कशी उभा केली पाहिजे, लहान मुलांना कसं एकत्र केलं पाहिजे, कसं त्यांना व्यायाम करायला 1200 सूर्यनमस्कार समर्थ रामदास घालत होते. टाकळीच्या तपस साधनेमध्ये, उपासनेच्या काळामध्ये लोकांनी अगोदर खायला देऊ नये, माधुकरी देऊ नये, भिक्षा देऊ नये. रामांना समर्थांना अर्थता वाटली. कारुण्य हृदयात दाटवून आलं. रामा, मी आईला सोडून आलो, माझ्या भावाला सोडून आलो, बहिणींना सोडून आलो, मित्रांना सोडून आलो तुझ्यासाठी. मला हे लोक नीट बोलत नाहीत, माधुकरी देत नाहीत, तुला नैवेद्य दाखवता येत नाहीये. आणि त्यातून जी आर्तता प्रकट झाली ती करुणाष्टक आहेत. पुढे समर्थ उपासनेमध्ये म्हणतात, सावधानता बाळग. उपासना करताना तू किती सावध असलं पाहिजे. समर्थांची चतुसूत्री आहे. मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे सावधपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषयी. समर्थ एकमेव संत आहेत चतुसूत्रीमध्ये. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. राजांसोबत किती मसलती केल्या, राजांना अनुग्रह दिला. शिंगणवाडीला चाफळजवळ 4-5 किलोमीटरचं अंतर आहे. किती मसलती केल्या, किती राजकारणाचे गोवे काढले. दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषयी. जीवनाच्या सगळ्या अंगावर ऐहिक पारमार्थिक दोन्हीकडे सावधान असलं पाहिजे. अशी सगळ्या श्लोकांना आपल्याला स्पर्श सुद्धा करता येत नाहीये. आणि समर्थ पुढे आपण पाहिलं की उपासनापर जे श्लोक आहे तर ते एकूण 100 पासून हे सगळे श्लोक जे आहेत तर ते आपण पाहिलं की पहिला श्लोक हा मंगलाचरणाचा आहे, शेवटचा श्लोक हा फळश्रुतीचा आहे. 26 ते 100 हे उपासनेचे श्लोक आहेत. आणि 100 पासून 101 ते 150 150 हे श्लोक ज्ञानप्राप्तीचे आहेत. आणि या सगळ्या श्लोकांमध्ये ज्ञानाचं विवेचन आहे, ज्ञानप्राप्तीचं विवेचन आहे. वैयक्तिक ज्ञान किंवा मोक्ष हा संकुचित विचार घेऊ नको असं समर्थ सुरुवातीलाच सांगतात. मला ज्ञान मिळालं पाहिजे आणि मोक्ष मिळाला पाहिजे ही संयुक्तिक स्वार्थमय कल्पना समर्थांना मान्य नाहीये. ज्ञानी महंत समर्थांचा समाज उद्धारासाठी, राष्ट्रोद्धारासाठी पुढचं जीवन त्यांनी घालवलं पाहिजे असं समर्थांना अपेक्षित आहे. जना सज्जना लागी संतोष व्हावे, देहे कारणे सर्व लावीत जावे. जनार्दन असे विश्वी त्याची पूजा करीत जावी. कोणीतरी तोषे व्हावी आपुली काया. समाजाच्या उद्धाराचं कोण काम बघील.
केवळ वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक मोक्षाची संकुचित संकल्पना समर्थांना मान्य नाही आहे. त्यासाठी नम्रता, परोपकार वृत्ती, सज्जनांना संतोष, सुख वाटेल असं करावं असं समर्थ म्हणतात. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे. अनेक लोकांच्या परोपकार वृत्तीनं आपण त्यांच्या कार्याला उण जिथं पडेल तिथं आपण जायला पाहिजे. नसे रामते धाम सोडून द्यावे. ज्ञान मिळवायचंय, साधना करायची आहे. मग अशा वेळी आपल्याला जर तिथं राहता येणं शक्य नसेल तर आपण जयासी वाटे सुखची असावे, त्याने रघुनाथ भजनी लागावे समर्थ सांगतात. साधना उपासना चालू आहे, पण ज्ञानप्राप्तीसाठी संत सज्जन साधू यांचा सहवास सोडता कामा नये. मना बुद्धी रे साधू संगी वसावी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. तू अधिकारी आहेस मोक्षाचा, समर्थ आत्मविश्वास देत आहेत. पाखंडी लोक आहेत ते आपल्या सोबत येतील, काही नाठाळ लोक आहेत ते उपद्व्याप आणतील, तुझ्या ज्ञानाला खोटं ठरवतील. समर्थ सांगतायत, आपल्याला पाठबळ देत आहेत. हिताकारणे बंड पाखंड वारी. स्वामी वरदानंद भारतींनी पाखंडांचं मत किती यथेच्छ समाचार घेतलाय त्याचा. अनेक ग्रंथांमधून हे सगळं विवेचन आपण पाहिलेलं आहे. सामान्य लोकांना भक्ती मार्गाकडे घेऊन चल. आता तुला ज्ञान मिळालंय ना, मग आता त्या ज्ञानाचा उपयोग बहुजनांच्या, सामान्य जनांच्या उद्धारासाठी, विकासासाठी वापरला पाहिजे. क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे, जनी बोलण्यासारिखे आचरावे. क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. अनेक मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी त्याचं विवरण केलेलं आहे. 150 मनाचे श्लोक, 150व्या श्लोकापर्यंत समर्थांनी ज्ञानार्जनाची साधना सांगितली आहे. आणि समर्थ म्हणतात, हीच तर खरी मुक्ती आहे, शाश्वत सुखमय आनंद, तरंगाचा डोह, कैवल्य प्राप्ती. नसेपित आता समर्थ इथं म्हणतात की आता तुला ज्ञान झाले. कशाचं ज्ञान आहे? भौतिक विषयांचं ज्ञान आहे का? परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान आहे. नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ काही. ज्ञानी उपासकाची उपासना व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी याच्या पलीकडे गेली पाहिजे आणि ती विश्वपाळीती झाली पाहिजे असं समर्थ म्हणतात. 151 ते 204 हे जे श्लोक आहेत हे मिळालेलं ज्ञान दृढ करण्यासाठी आहेत. 151 ते 204 साधना काळामध्ये तत्वविवरण केलं, तत्वचिंतन केलं, तत्व झाडा केला. समर्थ 151व्या श्लोकामध्ये म्हणतात, बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी अंतरी पाहिजे तो निवाडा. मना सार साचार ते वेगळे रे. तुला जे सापडलेलं आहे ते या सगळ्यापेक्षा वेगळं आहे. बरा निश्चयो पाविजे सानुरागे, स अधिक अनुराग. अनुराग म्हणजे प्रीती. प्रीतीसह, प्रेमासह तुला जो निश्चय झालेला आहे, तुला जे सापडलेलं आहे, तुला जे अवगत झालेलं आहे, तुला जे आकळलेलं आहे ते दृढ धरून ठेव. बरा पाविजे सानुरागे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. निश्चयाने, दृढतेने हे समाधान केवळ अद्वैतानेच मिळतं. म्हणून समर्थ म्हणतात, नवे पिंड ज्ञाने, नवे तत्वज्ञाने, समाधान काही नवे तानमाने. या अवस्थेमध्ये मला ज्ञान झालंय, हा अहंकार येऊ शकतो. यहां से फिसलने की जगह है. भक्ति की गली अति साकरी, उसमें दो ना समाये. सद्गुरु सुद्धा आम्हाला त्या रस्त्याला दाखवू शकतात, त्या रस्त्याला नेऊ शकतात, पण ते परब्रह्म स्वरूप समर्थ म्हणतात, माते हाती धरून द्यावे. मी काय तुला ते हातात धरून दाखवू का? पुढचा प्रवास तुला एकट्याला करायचा आहे. आता तुला ज्ञान झालंय, त्याची प्रचिती आली आहे, ते दृढ धरून ठेव, त्याच्याशी अखंड अनुसंधान ठेव. समर्थ पुढे असं म्हणतात, अहंभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. आता तुला जे ज्ञान झालेलं ना ते वांतीसारखं, वमनासारखं बाहेर येईल. आणि त्याचं कारण काय? अहंकार. मला ज्ञान झालंय, मला भगवंत दिसलाय, मला स्वस्वरूपाचं ज्ञान झालंय असं वाटणं हे सुद्धा अहंकार आहे. नको रे मना शिकवू पुढील अंशी, अहंभाव राहिला तुझ पाशी. तुझ्या मनामध्ये जर ज्ञान प्राप्तीचा जर अहंकार असेल, अभिमान असेल, तर कशाला शिकवतो पुढच्यांना? काही करणार नाही तू, लोकांचं भलं काही होणार नाही तुझ्या हातून.
सदा संगती सज्जनाची धरावी, हे पालुपद असलेले श्लोक आहेत. ज्ञान झालंय ते दृढ करायचे ना, म्हणजे संतांचा सहवास ठेव, संतांच्या सहवासात राहा, साधूंच्या सहवासात राहा. स्वरूपाकार स्थिती अखंड राहिली पाहिजे. ते ज्ञान अखंड तुझ्या अंतःकरणात वास करून राहिलं पाहिजे. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही ईश्वर स्वरूपी नस आहे. मना भासले सर्व काही पहावे, परिसंग सोडून सुखे राहावे. आता सगळ्याचा संग सोडून द्यायला तुला शिकलं पाहिजे. निसंग होई जे संघ एक 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 आप्तांचा, इस्टेटीचा, पैशांचा, विद्वत्तेचा संघ, ज्ञानाचा संघ, हा सगळा संघ तुला सोडून देता आला पाहिजे. आणि शेवटी समर्थ 192 श्लोकामध्ये म्हणतात, हा जर संघ तू सोडलास तर 192 श्लोक आम्हाला सांगतो, सोडिता त्या संघाशी. संघ त्याग केला, मिथ्या वस्तू, मिथ्या व्यक्तींचा, नाशिवंत वस्तू, नाशिवंत व्यक्ती, त्यांचा तू त्याग केला पाहिजे. ऐक्य होय निसंगाशी, परब्रह्माशी ऐक्य होईल, कारण ते स्वतः निसंग आहे. एकरूप होशील. कल्पने विन प्राप्तीसी अधिकार ऐसा. कल्पनेच्या पलीकडे जी प्राप्ती आहे त्याचा तू अधिकारू होशील. हळूहळू झालेलं ज्ञान हे दृढ झालं पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठावया राघवे विण नाही. आप्पा असं म्हणतात की समर्थांनी जी श्लोक, मनाचे श्लोक लिहिले ते सगळे रामाला जवळ बसवून लिहिलेले आहेत. काय कल्पना आहे. स्वामी वरदानंद भारती म्हणतात की तो राम जे समर्थ म्हणतायत, समर्थांनी किती श्लोकांमध्ये हा राम असं म्हणलंय. हा राम आपण केव्हा म्हणतो, तो केव्हा म्हणतो, तिकडे असेल तर, आणि जवळ असला तर आपण हा म्हणतो. श्लोक क्रमांक 26, करी रे मना भक्ती या राघवाची. हा राघव जवळ आहे माझ्या. करी रे मना ध्यान या राघवाचे. श्लोक क्रमांक 66. श्लोक क्रमांक 67, घनश्याम हा राम लावण्य रूपी. हा राम. 77, करी काम निक्काम या राघवाचे. हा राघव. 197 श्लोक, नभासारिखे रूप या राघवाचे. या राघवाचे नभासारखं रूप आहे. 200 श्लोक आहे आणि ती परिणती आहे, उच्च पातळी आहे, साधनेची, ज्ञानाची, ज्ञान दृढ होण्याची आणि मोक्षाची परमोच्च अवस्था. समर्थ म्हणतात, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे, समदर्शी नहा. ही अवस्था मनाच्या श्लोकांमधून आपल्याला घेता येते, तिची प्राप्ती करता येते. मनाच्या श्लोकांकडे परमपूजनीय आप्पांनी, स्वामी वरदानंद भारतींनी कुठल्या दृष्टीनं पाहिलं त्याचा काही आलेख वजा धांडोळा मला 1 तासाच्या कालावधीमध्ये घेण्याचा मी प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने हे माझं भाग्य आहे. दुर्गा पाठशाळा, आदरणीय घोडजकर गुरुजी आणि सगळे त्यांची शिष्यमंडळी, माझा फार आत्यंतिक असलेला एक दुवा पूजनीय गुरुजींकडे आहे. आणि त्या प्रेमाखातर आज मला या व्यासपीठावरून आपल्या सगळ्यांना मनाच्या श्लोकांमध्ये आप्पा कसे लपलेले आहेत किंवा आप्पांनी कसे ते उलगडून दाखवलं आहे त्याचं काही प्रमाणात विवेचन करता आलं. मी स्वतःला धन्यवाद समजतो, आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास अभिवादन करतो, नमस्कार करतो. झालेली सेवा परमपूजनीय स्वामी वरदानंद भारतींच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.